काल शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले। मात्र यावेळी अनेक पात्र मतदात्यांनी नावे मतदार यादीत नसल्याने त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले असून हे लोकशाहीच्या हिताचे नाही। त्यामुळे याची गंभीर दखल घेत पुन्हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नव्याने मतदार सर्वेक्षण करत पात्र मतदारांचे नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे। काल दिवसभरच मतदार यादीत नाव मिळत असल्याच्या तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। यावेळी आमदार जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना याबाबत अवगत केले होते। त्यामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांचे नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याकरिता विशेष प्रयत्न करून पात्र व नवीन मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे प्राधान्याने आवश्यक असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदन म्हटले आहे। तसेच प्रत्येक घरापर्यंत जाऊन नव्याने मतदार सर्वेक्षण करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केल्या आहे।